सैन्यपालाला अश्वबंधन केलंय आणि त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी कैक बालवीर या रणभूमीवर आले. महाभयंकर शास्त्रेचा संघर्ष सैन्यपालाशी करण्यासाठी तयार झाले, पण कुणाच्या माघारी गेले. पण हा धनुर्धारी पार्थ या सैन्यपालाला शोधला. एक व्यक्ती या रणभूमीवर माझ्या नजरेसमोर दिसतोय. कोण आपण? मी आपल्याला प्रश्न केला, कोण आपण? करावाचे आपण ओळखायचा, पण आम्ही आपल्याला ओळखलेले. पण आम्ही आपल्याला विचारलं आपण कोण आहात. आम्ही देऊ ना आपला परिचय. तत्पूर्वी तुमचा परिचय आम्हाला परिपूर्ण मिळते. म्हणजे आम्हाला संपत ओळखण्यात एकाच एक ज्ञानचक्षुला शिरधर्मन करणारा या विश्वाच्या माध्यमाला याळबाहू म्हटलं जातं. जो नारायणा समवेत नर म्हणून आवडतो तो धनुर्धारी पार्थ. हे पार्थराज सैन्यबाल आपल्या चरणी नतमस्तक. सैन्यपाल यावेळी नमस्कार केला धरता. नमस्कार करण्याला आशीर्वाद दिलो. हे व्यक्तीचा श्रेष्ठ करण्याला आशीर्वाद. मी आपल्याला नमस्कार केल्याला कारण एकच, काय? समान असलेले समान योद्धा विषयाची सक्षम. अगदी सत्य. समोर असणारा योद्धा काय योग्यतेचा आहे हे नवळ केवळ अप्रबुद्ध सैन्यपाल नव्हेच. म्हणजे बोलण्याचा मसीदार याला कारण आहे असं काय? तुम्ही त्या काळाला देवी कधी विचारणार नाही. याला कारण ज्या ती तुम्ही छावणी दरबारात त्या करून माझ्यापर्यंत आला. अगदी बरोबर आहे. अश्वाच्या मुक्ततेसाठी आला. अगदी अश्वाच्या मुक्ततेसाठी झालं. पण पार्थराज माझ्या काही शंका आहेत. त्या शंकेचं निरसन आपल्या कर्मी जर झालं असेल. हे सैन्यपाल अगदी शंका रास्त असेल, अगदी निर्मळ स्वच्छ असेल, निश्चितच आपल्या शंकेचं निरसन केलं जाईल. मग माझा पहिला प्रश्न, काय? 18 दिवसाचं महाभारती युद्ध तुमचं झालं. कौरव पांडवांचं महाभारती युद्ध 18 औक्षणीय सैन्य संपलं. संपलं गेलं. मग 18 दिवसाचं महाभारती युद्ध फक्त हस्तिनापूर हस्तगत करण्यासाठी झालं ना. अगदी बरोबर. 18 दिवसाच्या महाभारती युद्धात जेथे जगत जेथे वीर मारले गेले, पंचपांडव गोपाळकृष्णाच्या आशीर्वादानं विजयशी संपादन झाले. संपादन केलं. तुम्ही भारताचे भारतेश्वर ठरला. मग हे सगळं घडल्यानंतर तुम्ही भारताचे भारतेश्वर झाल्यानंतर पृथ्वीची विजय कशासाठी? एकाच कारणास्तव. ज्यावेळी 18 दिवसाचा महायुद्ध घडलं गेलं, त्याच युद्धात आप्त स्वकीय गुरुजन वर्ग यांची हत्या झाली. अर्थात म्हणजे आमच्या आप्त स्वकीयमध्ये गोत्र हत्या घडली गेली आणि त्या गोत्र हत्येपायी आम्हा पांडवांना ते पाप लागलं. आणि त्याच पापाचं क्षालन व्हावं याच्यासाठी अश्वमेध हा यज्ञ आम्ही आरंभ. म्हणजे पार्थराज आपल्या बोलण्याचा अर्थ एवढाच होतो, आपल्या हातून जे पळत घडलं त्याचं माप या विश्वाच्या मातीवर सारा क्षत्रियाच्या माती फोडायला तुम्हाला अधिकार दिला कोणी? हे पा सैन्यपाल, इतरांच्या माती पार फोडण्याचा प्रश्नच निर्माण. मग शिवाच्या मस्तकी तुम्ही पत्रिका का लिहिली? जो कुणी वीर असेल त्याला अश्वाचं वंदन करावं, नपेक्षा दाती तुला घेऊन शरण या भगी या विश्वाच्या मातीवर पंच पांडवच फक्त वीर आहेत का? अगदी बरोबर आहे. या विश्वाच्या ठाई तो पांडवाने यज्ञ आरंभला. याला यथोचित साय हवं, म्हणूनच पृथ्वी दिग्विजयासाठी रामकर्ण अश्वाच्या मस्तकावर तो मजकूर रेखाटला गेला. तो मजकूर म्हणजे तो शूरवीर पराक्रमी योद्धा असेल याला अश्वाला बंधन करावं, नपेक्षा दाती चूड घेऊन करखंडणी भारासहित पांडवांना शरण या. मग भारतराज हे ज्या सैन्यपालाला मान्य नाही म्हणून मी तुमच्या अश्वाचं वंदन केलेलं आहे. दरबार खंडणी सहित मी पंचपांडवांना शरण येणार नाही. तुम्हाला जर अश्व हवा असेल मजकूर बदला आणि अश्व घेऊन
तिथं बदलला गेला नाही. तिथं या क्षणी नाही पांडवाला नाही तुम्हाला बदलून पार्थराज, इतरांची पुनरावृत्ती तुम्ही सैन्य बांधव करण्याचा प्रयत्न करू नका. मी जेवढा शांत आहे तेवढा शीघ्र होते. आतापर्यंत मी आपला मान राखला. कदाचित या पंचपांडवांच्या पापाचा पारा मी वाचवणार असं वाटलं असेल. तुम्ही अजूनही हे कोणाला सूचित करताय नव्हे तर प्रशंसा सुद्धा करताय. कारण सैन्यपाल तुम्ही पराक्रमी योद्धे आहात म्हणून राष्ट्राला बंधन केलं. आणि जर का पराक्रमी नसला तर तुम्ही निश्चितच जाती तोंड घेऊन आम्हा पांडवाला शरण. माझ्या पराक्रमाचा मोह तुम्ही घेऊ नका. सैन्यपाल पराक्रमी आणि शवाला देत आहे. पण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी या मराठ भूमी करणारा वीरांना लांछनास्पद वागणूक तुम्ही पंचपांडव देता नाही. तेव्हा सैन्यपाल मी हे कर आपल्याला सूचित करतोय. अगदी सामर्थ्याच्या बदला आमच्या शांती मुक्तता करा. न पेक्षा या धनुधरी पाहता आपल्याला संघर्ष होणे नाही. कोणत्या त्रेनं अश्वाची मुक्तता करता येईल हे मला प्रत्यक्षाला या जन्मा